नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार झाले असल्याचे हवामान खात्याकडून आज जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे ही प्राथमिक घोषणा या ठिकाणी झालेली आहे. या कमी दाबाच्या प्रभावामुळे जो बाष्पयुक्त वाऱ्यांचा वेग अरबी समुद्रातून वादळी प्रणालीकडे सरकला, त्यामुळे महाराष्ट्रात स्थानिक वातावरणाची निर्मिती झालेली आहे आणि महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आज ठिकठिकाणी पावसाच्या नोंदी झालेल्या आहेत. मध्यम ते जोरदार पाऊस देखील काही ठिकाणी झालेला आहे. या ठिकाणी उड्डाणाऱ्यांना पूर आल्याचं देखील आपल्याला बघायला मिळतंय. शेतामध्ये पडणारा पाऊसही आपण या ठिकाणी बघतो. पण या ठिकाणी एकूण पावसाचं प्रमाण कशा पद्धतीने आहे याची आयडिया आपल्याला येईल. त्यामुळे आपल्याला समजेल की महाराष्ट्रात आज पाऊस झालेला आहे. हे असताना देखील काही ठिकाणी स्प्रिंकलर लावून शेतीतील सुकत असलेल्या पिकांना पाणी देखील देण्याची व्यवस्था होते. म्हणजे असमान वितरणाचं हे उदाहरण आहे. या ठिकाणी आपण अक्कलकोट स्टेशनवर होत असलेल्या पावसाचा देखील व्हिडिओ आपल्या समोर आहे. पुढ्यांना आलेल्या पुराचं हे दुसरं उदाहरण देखील आपल्या समोर आहे. एका शेतामधील पावसाचं हे उदाहरण आपण बघा कशा पद्धतीने पाऊस झालेला आहे. आज दिवसभरामध्ये छत्रपती संभाजीनगर, काही भागामध्ये अहिल्यानगर, नाशिक, सोलापूर, पुणे आणि रायगड जिल्ह्यामध्ये देखील पावसाची नोंद आज झालेली आहे. जवळपास 8 ते 10 जिल्हे असे आहेत ज्या ठिकाणी आज पावसाची नोंद झाली. बीड जिल्ह्यामध्ये देखील किरकोळ पावसाची नोंद झालेली आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये पावसाची नोंद झालेली आहे. त्यामुळे एकूणच महाराष्ट्रामध्ये आज पावसाला सुरुवात झाली. जालना जिल्ह्याचेही काही व्हिडिओ माझ्याकडे आलेले आहेत. म्हणजे साधारण 10 ते 15 जिल्ह्यांमध्ये आज पावसाला सुरुवात झालेली होती आणि हा पाऊस पुढेही कशा पद्धतीने चालू राहील या संदर्भात किंवा यामध्ये वाढ होईल की घट होईल हेही आपण बघणार आहोत. हा व्हिडिओ संपूर्ण बघा. समोर आज आपण एका आठवड्याचा महाराष्ट्राचा मॅप बघितला तर आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विशेष पाऊस, सांगलीचा अपवाद वगळता कुठेही गेल्या आठवड्यामध्ये पाऊस झालेला नाही. म्हणजे साधारण 9 तारखेपासून तर 15 तारखेपर्यंत कुठेही पाऊस झालेला नाही. जवळपास सर्वच विभाग, म्हणजे आपण कोकण विभाग बघितलं तर 81 मायनसमध्ये आहे, मध्य महाराष्ट्र बघितलं तर 65% मायनसमध्ये आहे, मराठवाडा 90% मायनसमध्ये, विदर्भ 85% मायनसमध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्राची एकूण सरासरी गेल्या आठवड्याची 78% मायनस आहे. संपूर्ण सीझनचा जेव्हा आपण विचार करतो यामध्ये 1 जूनपासून तर 15 जुलैपर्यंत 1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये आपण या ठिकाणी बघतो की महाराष्ट्रामध्ये जवळपास 89% पावसाची आज नोंद आहे. 31% मायनस आहे विदर्भ, 39% मराठवाडा, 101% आहे मध्य महाराष्ट्र आणि कोकण गोवा आहे 103% अशी सध्याची महाराष्ट्रातील पावसाची परिस्थिती गेल्या 1.5 महिन्यामध्ये आहे. माहितीच आहे की देशातील पावसाची परिस्थिती काय आहे या संदर्भात देखील आपण दररोज आढावा घेत असतो. आज आपल्याला 23% मायनस म्हणजेच 77% पावसाची नोंद या ठिकाणी स्पष्ट होते. आणि एक लक्षात ठेवा की इथून पुढे पावसाला सुरुवात होणार आहे भारतामध्ये आणि जो उरलेला 15 दिवसाचा कालावधी आहे जुलैचा, यामध्ये भरपूर पाऊस पडणार आहे भारतामध्ये. महाराष्ट्रामध्येही मध्यम ते जोरदार पाऊस पडणार आहे आणि त्यामुळे ही सरासरी आता कमी नाही होणार, ती वाढत जाणार आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे फार घाबरण्यासारखी परिस्थिती नाही. थोडीफार जरी कमी झाली तरी ती पुन्हा वाढणार आहे, ही लक्षात ठेवा. म्हणजे आपण जेव्हा 31 जुलैला असू तेव्हा या आकडेवारीत आपल्याला सुधारणा झालेली दिसेल. दिवस सोलापूर जिल्ह्याची ओरड असेल किंवा बीडचे असेल, नाशिकची असेल, अहिल्यानगर, जालना, हिंगोली या ठिकाणी खूप कमी पाऊस झालेला आहे आणि या ठिकाणी आज पावसाने हजेरी लावलेली आहे. त्यामुळे या ठिकाणचं वातावरण शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचं होतं. आपल्या बऱ्याच जिल्ह्यांच्या ग्रुपमध्ये आपल्याला पाऊस पडल्याचे
व्हिडिओ येत होते आणि आपल्याला सकाळी टाकलेला आपला आजच्या पावसाचा अंदाज आणि त्याखाली आलेले पाऊस पडल्याचे व्हिडिओ, असं चित्र आपल्याला सगळ्या बहुतांश व्हॉट्सअप ग्रुपमध्ये बघायला मिळालं. उद्या 16 तारखेला देखील महाराष्ट्रात कोकणासहित अंतर्गत भागात जे काही वातावरण तयार झालेलं आहे ते उद्याही राहणार आहे. विदर्भात थोडं प्रमाण वाढू शकतं असा अंदाज ECMWF मॉडेलने व्यक्त केला आहे. 17 तारखेला या पावसाच्या प्रमाणात महाराष्ट्रात बरीच वाढ होईल असा देखील अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कोकण किनारपट्टीला पाऊस वाढेल, महाराष्ट्राच्या उर्वरित भागात पावसाचं प्रमाण वाढेल स्थानिक वातावरणाचं, आणि पूर्व विदर्भामध्ये पावसाचं प्रमाण अधिक राहण्याची शक्यता ECMWF मॉडेलने साधारण 17 तारखेला व्यक्त केली आहे. 18 तारखेला देखील सोलापूर, लातूर, धाराशिव, नांदेड या विभागात किंवा जिल्ह्यांमध्ये पावसाचं प्रमाण अधिक वाढेल. कोकणामध्ये घाटमाथ्यावर म्हणजेच पुणे पश्चिम, सातारा पश्चिम, नाशिक पश्चिम भागामध्ये किंवा अहिल्यानगर पश्चिममध्ये देखील पावसाचं प्रमाण वाढेल. कोल्हापूरच्या पश्चिम भागात पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. घाटमाथ्यावर पावसाचं प्रमाण वाढेल. त्याचबरोबर पूर्व विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता वाढते आहे. 19 तारखेला एक कमी दाबाचं क्षेत्र मध्य प्रदेशकडे सरकते. तरी देखील महाराष्ट्रामध्ये सोलापूरच्या काही भागात, बीड, लातूर, परभणी, नांदेड, अगदी यवतमाळ या भागात देखील पावसाचं प्रमाण राहील. म्हणजे स्थानिक वातावरणच महाराष्ट्रामध्ये राहणार आहे. कोकण किनारपट्टीचा पाऊस वाढणार आहे. आपण 20 तारखेपर्यंतचाच अंदाज बघणार आहोत. 20 तारखेपर्यंत आपल्याला बहुतांश विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात देखील स्थानिक वातावरण कायम राहणार आहे. जो पाऊस आज आपण बघितला आहे, या पावसाच्या प्रमाणात 20 तारखेला देखील वाढ होणार आहे. म्हणजे एक दिवस पाऊस पडला आणि दुसऱ्या दिवशी उघडला असं होणार नाही. त्यामुळे आपल्याला एक साधारण 4-5 दिवसाचं वातावरण हे महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वरूपाचं आहे आणि हे वातावरण पेरलेल्या पिकांना जीवदान देण्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. काही ठिकाणी ते नवीन पेरणी करण्यासाठी सुद्धा उपयुक्त ठरेल. काही ठिकाणी शेतकऱ्यांची जर पिकं खराब झाली असतील तर त्यांना दुबार पेरणी करण्यासाठी सुद्धा हे वातावरण उपयुक्त ठरणार आहे. 16 तारखेला JFS मॉडेलने विशेष पावसाळी वातावरण दाखवलेलं नाही. JFSने 17 तारखेला थोडं विदर्भात पावसाळी वातावरण दाखवले, परंतु महाराष्ट्रात खास वातावरण नाही. 18 तारखेला विशेष वातावरण दाखवलेलं नाही. 19 तारखेला देखील विशेष वातावरण आहे. कोकण किनारपट्टीला पाऊस दाखवला आहे. महाराष्ट्रात JFSचा अंदाज जुळत नाही, हे मी सातत्याने बघतो. आज JFS मॉडेलच्या बेसवर भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्रात पाऊस होणार नाही आणि 20 तारखेपर्यंत पाऊस होणार नाही अशा प्रकारचा अंदाज दिलेला आहे. आणि आपल्याला 20 तारखेपर्यंत महाराष्ट्रात अतिशय चांगला पाऊस स्थानिक स्वरूपात होणार आहे. आपण बघतो की पूर्व विदर्भ आणि कोकण असं वातावरण JFSने जरी दाखवलं असलं तरी या JFSचा अंदाज बघितला नाही तरी चालेल, कारण JFSनुसार महाराष्ट्रात पाऊस पडतच नाही. ECMWF मॉडेलनुसार पाऊस पडतोय आणि याचा माझा गेल्या अनेक वर्षाचा अनुभव आहे. आणि आता खास करून मान्सूनच्या कालावधीमध्ये पडणारा पाऊस हा ECMWFचा आहे आणि आजही आपण त्याचा अनुभव घेतलेला आहे. या मॉडेलचा 5 दिवसाचा आपण केवळ ECMWF मॉडेलचा अंदाज बघणार आहोत, कारण ECMWF मॉडेलच महाराष्ट्रात पाऊस देणार आहे आणि स्थानिक स्वरूपाचं वातावरण हे 20 तारखेपर्यंत महाराष्ट्रात राहणार आहे. तसा कोकण किनारपट्टीला आज काही फारसा पाऊस झालेला नाही आहे. थोडा घाटमाथ्यावर मात्र पावसाची नोंद झाली. उद्या सकाळपर्यंत तरी फार विशेष वातावरण नाही आहे, परंतु उद्या दुपारनंतर या वातावरणात वाढ होणं अपेक्षित आहे. तर यामध्ये आपल्याला थोडं उत्तर कोकणाऐवजी दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र असं थोडं वातावरण उद्या राहण्याची शक्यता आहे 16 तारखेला. त्यानंतर 17 तारखेला आपण जर बघितलं तर मग मात्र अगदी नाशिकपासून तर सोलापूरपर्यंत, कोल्हापूरपर्यंत ज्या पद्धतीचं आज संध्याकाळी वातावरण तयार झालेलं आहे त्याच पद्धतीचं वातावरण असेल. आपण 18 तारखेला देखील अतिशय चांगलं वातावरण महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वरूपाचं बघतो. या दरम्यान कोकण किनारपट्टीला हलकं वातावरण वाढू शकतं, परंतु कोकणात पाऊस होत नाही. त्यामुळे महाराष्ट्रात अंतर्गत भागात स्थानिक वातावरण चांगल्या पद्धतीने बरसते, हे लक्षात ठेवा. आपण बघतो की 19 तारखेला देखील
अतिशय म्हणजे ओढ्या नदी नाल्यांना पूर येईल एवढ्या चांगल्या पद्धतीचं वातावरण आपल्याला मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, घाटमाथा असं दिसतंय. आणि त्याच पद्धतीचा पाऊस अगदी उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र असं बघायला मिळणार आहे. थोडा घाटमाथ्यावर पूर्वेला थोडा पाऊस कमी असेल. मात्र अतिशय उत्तम प्रकारचं पावसाचं वातावरण आपल्याला 20 तारखेपर्यंत आहे. एकूणच पुढील 5 दिवस महाराष्ट्रामध्ये पावसास अतिशय अनुकूल स्थिती आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही. पेरलेल्या पिकांना जीवदान मिळणार आहे. ज्या भागात पाऊस कमी आहे त्या भागातही पावसाची चांगल्या प्रकारे नोंद होईल. परंतु हा पाऊस भाग बदलत कमी अधिक प्रमाणात पडेल, सर्वदूर सारखा पडणार नाही. ही गोष्ट मात्र सर्वांनी लक्षात ठेवा. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.